नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि तुम्ही पाहतात प्रथम न्याय। सध्या आपण आझाद मैदानावरती आलेलो आहोत आणि इकडे एक बीड जिल्ह्यातील एक कुटुंब आलेलं आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांचा मुद्दा काय आहे आणि काय इथे ते लोक आंदोलनासाठी बसलेले आहेत। सर, तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात? माझं नाव सचिन भालचंद्र शिंदे, राहणार नांदूर, मुक्काम पोस्ट रामेश्वरवाडी। आज तुम्ही त्या आझाद मैदानावरती आला आहात, नेमका तुमचा मुद्दा काय आहे? कशासाठी इकडे आंदोलनासाठी तुम्ही बसलेले आहात? आमचा मुद्दा जमिनीसाठी आहे। आमची जमीन हिसकावून घेतली गेली, धामधूम करून ते जमिनीमध्ये घुसले। ते आम्हाला शेतात येऊ देत नाही, जाऊ देत नाही। ते म्हणते तुमचा जमिनीत काही संबंध नाही असं म्हणून गाव गुंड ही जमाव करून आम्हाला जीव मारण्यास धमकी देतात। पोलीस आपलं केजचे पोलीस स्टेशन आमची कुणी तक्रार घेत नाही, कुणी काय नाही। त्यांच्या जीवावरती कुणीकडे हालत नाही, डुलत नाही, जागेवरच म्हणते काय करायचं ते करा तुमच्यामुळे। तुमच्या जमिनीवरती जो आहे कोणी कब्जा केलेला आहे आता? त्यांचं नाव काय आहे? बाबासाहेब निवृत्ती गीते, उमाकांत गीते, त्यांची तिघा भावाची नाव आहेत, पण त्यांचे आणि किती एकर तुमची जमीन आहे? 3 एकर 1 गुंठा आहे। आणि तुम्ही असं सांगितलेलं आहे की जर ही जमीन तुम्हाला परत भेटली नाही तर तुम्ही तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही दिल्लीला जाणार आहे। इथं जर नाही झालं आमचं काही तर आम्ही एवढे माणसं दिल्लीला जाणार। आणि आज कितवा दिवस आहे तुमचा आझाद मैदानावरचा? आमचा आजचा पहिला दिवस आहे। तुम्ही बीडच्या पोलीस स्टेशन मध्ये याबद्दल कंप्लेंट केली की त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी नुसता अर्ज घेतला, पण काय आम्हाला त्यांनी फोन बी लावला नाही, पोलीस लोक बी आले नाही, काहीच नाही। आम्ही त्यांची वाट पाहून पाहून आम्ही पुन्हा डायरेक्ट मुंबईला आलो। आणि ज्यांनी तुमची जमीन हडप केली त्यांच्याशी तुम्ही काय असं बोलणं वगैरे काय केलं? आता अर्ज लिहिलेलं ही जी अर्ज आहे तीच दाखवलं होतं ना, तिथं पण दिलेत ना। आणि आता मुंबईमध्ये तुम्ही आता इथे कोणाशी भेटलात, कोणाला पत्र व्यवहार केला? कागद हे बरेच जागे दिलेत आम्हाला, काय त्याच्यातलं एवढं हे येत नाही। कागद सगळ्यांकडे दिले। तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही नांदूरहून आलो। तुमचं नाव? सिंधुबाई भालचंद्र शिंदे। तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या जमिनीवर कोणीतरी दुसऱ्यांनीच कब्जा केला आहे, त्याबद्दल काय सांगाल? आमची जमीन खाल्ली तोवर खाल्ली त्यांनी, जवळ मुलं बाळ बारीक होते तोवर। आता कर्तुकीला आलेत, मग ती म्हणायला लागली आमची जमीन आईबाप तुम्ही घेतलेली म्हणतात ना, तर आम्हाला दाखवा कुठं आहे ती। ती म्हणलं हे बाबा इथं आहे असं म्हणून सगळ्या सुना लेख आले, 4 लेख 5 लेख आणि 5 सुना आल्या कामाला आल्या। तर त्यांनी मरणाची धमकी दिलेली, पोरीली धामधूम केलं त्यांनी, मुलायली हाणायला ह्याला, तुम्हाला चाकू दाखवाय म्हणले, काय म्हणले, तुम्हाला मारून टाकू जीव। तुमच्याकडे सगळे पेपर आहेत जमिनीचे? नक्कल आहे ना, नक्कल आहे। किती दिवसापासून जे आहे त्या लोकांनी तुमच्या जमिनीवरती जे हडप केलंय? 20-25 वर्ष झाले तेव्हापासून तेच खाते। ते म्हणले मोठे लेकर बाळ तुमचे झाले की आम्ही परत करू, ते आम्हाला परत करी बी नाही आणि आम्हाला येऊ बी देत नाही। जर आता तुमची जमीन तुम्हाला नाही भेटली तर पुढे तुम्ही काय करणार आहात? आम्ही उपिशनला दिल्लीला जाणार। मित्रांनो, जसं की आपण या कुटुंबाशी संवाद साधला, ह्यांचं असं म्हणणं आहे ह्यांच्यावरती जे आहे 25 वर्ष झाले अत्याचार होत आहे। कुठे ना कुठे ह्यांची बीड मध्ये 3 गुंठा 1 एकर एवढी जागा आहे, परंतु त्या जागेवरती जे आहे कोणत्या दुसऱ्यांनीच कब्जा केलेला आहे। ह्यांचं जे आहे एकूण 20 लोकांचं कुटुंब आहे आणि सोबत ह्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही 20 जणांनी खायचं काय? आम्ही त्याच शेतामध्ये काम करून जे आहे आपलं पोट पाणी भागवत होतो, परंतु आता जे आहे आम्हाला आमच्या जमिनीत येण्याची परवानगी देत नाही आहेत आणि आम्हाला जे आहे ते मारहाण करत आहेत। आता ह्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला न्याय कोण देणार? आणि ह्यांनी जे आहे बीड मधील पोलीस स्टेशनला जाऊन देखील याबद्दल कंप्लेंट केली, परंतु पोलीस प्रशासन जे आहे त्यांचं काही ऐकून घेत नाही आहेत, म्हणून ते आज आझाद मैदान येथे आलेले आहेत। आणि आज त्यांचा जो आहे आझाद मैदानावरती पहिलाच दिवस आहे आणि त्यांनी इथे सुद्धा मंत्रालयात पत्रव्यवहार केले आहेत आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलं की जर आम्हाला इथे पण न्याय नाही भेटला तर आम्ही पुढचं उपोषण जे आहे ते दिल्लीमध्ये करू। आता बघण्यासारखी गोष्ट ही असेल की आता जे आहे पोलीस प्रशासन ह्यांना काय मदत करेल, काय ह्यांना
या लोकांना न्याय कोण देणार? आणि तसंच जे ही गोरगरीब लोक आहेत ह्यांना काही समजत नसून सुद्धा जे आहे ह्यांच्याकडून ह्यांची जमीन हडपली आहे, ह्यांच्याकडे सगळे पेपर्स असून सुद्धा जो आहे ह्यांच्यावरती 25 वर्ष झाले अत्याचार सुरू आहे. आता या गोरगरीब लोकांना मदत कोण करणार? आता पाहण्यासारखी गोष्ट अशी असेल काय या गोरगरीब लोकांना महाराष्ट्राची सरकार मदत करेल का या गोरगरीब लोकांना असंच इकडे तिकडे फिरावं लागणार आहे? काय ह्यांना ह्यांचा न्याय मिळेल? ह्यांना ह्यांची जमीन परत मिळेल? आणि काय ह्यांची मुलं जी आहेत पुन्हा त्या जमिनीवर जाऊन शेत जमीन करून त्यांचं पोट भरतील? अशाच अजून खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी पवार सोबत.